आणि अल्कोहोल बनवते. माझा सुगंधा सुद्धा संबंध नाही, पण मी अल्कोहोल बनवते. आता काय करावं, ब्रँड सुद्धा मला माहित नाहीये. ब्रँड सुद्धा मला काही माहिती नाहीये, पण ते उद्योग मी चालवते. त्यामुळे कधी कधी आपण जे उद्योग करतो त्याचा जरुरी नाही एखादा आपल्याशी त्याच्याशी संबंध असतो. पण तसं डॉक्टर या परळीमधले मी बघते, एकतर ग्रामीण भागात शिकलेला व्यक्ती खूप ॲम्बिशियस असतो. आणि शालिनीताई एका देवदाई फार छोट्या गावात वाढलेल्या, त्यांनी सांगितलं लहानपणापासून माझ्या बाबांना त्यांनी पाहिलं, त्यांच्या वडिलांना, त्यांना एकत्र, आणि त्या शाळेपासून त्यांच्या फॅन होत्या. माझी त्यांची परिचय खूप नंतर झाला, जेव्हा त्यांनी इथे दवाखाना टाकायचा सुरुवात केली. आणि तेव्हापासून मी बघते खरंच धडपड्या आहेत त्या. आणि त्यामुळे आम्ही ताईकडून शिकल्या. मी बिलकुल नाही, मी अजिबात धडपडी नाहीये. माझी रास सिंह आहे, आणि सिंह असतो रिलॅक्स एकदम, जास्त नाही. भूक लागल्यावर शिकार करतो, पोट भरलं की शांत, उगाच इकडं तिकडं नाही. मलाच नाही धडपडा स्वभाव. मला वाटतं काय करायचं एवढी मरमर करायची. पण त्यांची ऊर्जा बघितली की मला कधीही अशा ऊर्जेतच असतात. धडपड हा शब्द उगाच नाही झालाय. जो धड ज्याला पडता येतो तो धडपड्या, आणि त्यामुळे त्या खरंच धडपड्या. जिथे पडल्या ते धड पडल्या. कारण त्या डॉक्टर झाल्या, हुशार आहेत, मेरिटवर आल्या, काय अशा नाही आल्या. डॉक्टर झाल्या, मग इथे आल्या. एक पर्याय तेव्हा नव्हता फार गायनेकॉलॉजीमध्ये, जेव्हा त्या आल्या तो निर्माण केला. पण हे सगळं करत असताना तुम्ही तुमच्या जे प्रोफेशन नाहीये ते तुमचं एक समर्पण आहे, एक सेवा आहे, ते चालू राहू द्या. इथं काय सूर्य येणारच आहे, ऊर्जा होणारच आहे. तुम्ही नाही आलं तरी होणार आहे, पण तुम्ही नाही गेल्याने डिलिव्हरीचं तिथे अडचण जी निर्माण होईल ती काय दुसरी सॉल्व्ह कोणी करू शकणार नाही, ते तुम्हालाच करावं लागणार. तर ते मात्र तुम्ही सर्वांनी करा. त्याच्याबरोबर उद्योग करा, कारण जो कमावलेला पैसा आहे तो द्विगुणित करण्यामध्ये काही पाप नाहीये, तो वाढवण्यामध्ये काही पाप नाही. आणि ते जर तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे, या परळीच्या मातीमध्ये ती शक्ती आहे. लोक इथे येऊन कधीच लॉसमध्ये जात नाही. जो येईल तो सेटलच होतो, चांगलाच काम करत असतो. आणि ते आल्या, बाहेरचे बरेच लोक इथे येऊन सेटल झाले, स्पेशली डॉक्टर्स. आणि चांगले डॉक्टर्स आपल्यामध्ये आहेत. फक्त चांगल्या गोष्टी अवेलेबल असणं आवश्यक आहे. तर आपल्या चांगल्याबरोबर अवेलेबल डॉक्टर्स. मी अल्कोहोल बनवते, पण माझा संबंध सुद्धा नाही आहे. मी अल्कोहोल बनवते, काय करावं, ब्रँडसुद्धा मला माहिती नाही, असं या ठिकाणी पंकजा मुंडे म्हणतात. आणि त्यांच्याच बाजूला असलेले धनंजय मुंडे हे मात्र जोरदारपणे, मिश्किलपणे हसताना आपल्याला दिसतात. तर मंडळी, मला ब्रँडसुद्धा माहिती नाही आहे, पण ते उद्योग आहे आणि मी ते उद्योग चालवते, असं या ठिकाणी पंकजा मुंडे यांचं म्हणणं आहे. त्यामुळे कधीकधी आपण जे उद्योग करतो त्याची जरुरी नाही की एखाद्याला आपल्याशी त्याचे संबंध जोडावे. पण तसा हा संवाद डॉक्टर शालिनीताई यांच्या जिद्दीचा, त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाच्या दरम्यान पंकजा मुंडे बोलत असतानाचा झालेला आहे. प्रामाणिकपणे संपत्ती निर्माण करण्याची महत्त्वाकांक्षा आणि त्या सगळ्या गोष्टींचा आढावा या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतो. मंडळी, या ठिकाणी व्यावसायिक बांधिलकी आणि ग्रामीण भागातून आलेल्या व्यक्तींच्या महत्त्वाकांक्षेवरती प्रकाश निश्चितच टाकला जातो. या शालिनीताई या एका अतिशय छोट्या गावातून आपल्या जिद्दीच्या जोरावर पुढे आल्या. लहानपणापासून वडिलांच्या प्रभावाखाली असलेल्या शालिनीताईचा स्वभाव आणि कष्टाळू वृत्ती या ठिकाणी समोर येते. तर स्त्रीरोग म्हणून काम करताना त्यांनी आपले स्थान गुणवत्तेवर निर्माण केले. वैद्यकीय व्यवस्था हे केवळ काम नसून ते एक समर्पण आणि सेवा आहे. तर निसर्गाची चक्र आपोआप चालत असली तरी प्रसूतीसारख्या गंभीर प्रसंगी डॉक्टरांची उपस्थिती आणि त्यांचे कौशल्य अनिवार्य आहे. तर दुसरा कोणताही पर्याय या ठिकाणी असू शकत नाही. या सेवेसोबतच कायदेशीर मार्गाने पैसा कमावणं आणि वाढवणं यात कोणतेच पाप नसल्याचं या ठिकाणी पंकजाताई मुंडे यांनी नमूद केलं. या परिसरातील मातीमध्ये एक विशेष शक्ती आहे, ज्यामुळे येथे येणारी कोणतीही व्यक्ती अपयशी ठरत नाही. बाहेरून आलेले अनेक लोक, विशेषतः डॉक्टर, या भागात स्थायिक झाले. त्यांनी आपलं कार्य यशस्वीपणे विस्तारलेलं आहे. ही भूमी प्रगतीसाठी पोषक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तर मंडळी, डॉक्टर शालिनीताई यांच्या कर्तृत्वाचा गौरव करताना पंकजा मुंडे यांनी त्यांच्या फॅक्टरीच्या संदर्भाने एक महत्त्वाची टिप्पणी या ठिकाणी केली. आणि
आपण अल्कोहोल बनवतो पण आपला याच्यासोबत काहीही संबंध नाही, मला साधे ब्रँड सुद्धा माहिती नाही, असं या ठिकाणी पंकजाताई मुंडे म्हणतात. आणि त्यांच्याच बाजूला उपस्थित असलेले त्यांचे बंधू धनंजय मुंडे हे देखील त्यांच्या मताशी सहमत असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतं. तर मंडळी, पंकजा मुंडे यांचे छत्रपती संभाजीनगरमधील MIDC DMIC शेंद्रा MIDC मध्ये अल्कोहोल बनवण्याचे प्लांट्स असल्याची माहिती समोर येते आणि त्याच प्लांट्सच्या संदर्भाने पंकजाताई मुंडे या बोलत असाव्या असा संबंध या ठिकाणी जोडला जाऊ शकतो. या संपूर्ण प्रक्रियेचा, या संपूर्ण व्हिडिओच्या संदर्भाने तुमचं मत, तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.